नमस्कार मित्रांनो, पूजा मराठी व्लॉगमध्ये तुमचं खूप सारं स्वागत आहे। आज आम्ही जात आहो वलसाडमध्ये जे वैष्णोदेवीचं मंदिर आहे तिथे। खूप जणांनी सांगितलं की खूप सुंदर असं मंदिर आहे, तुम्ही एकदा जाऊन भेट देऊन या, बघून या वगैरे म्हणून। आज आम्हाला वेळ मिळाला आणि आम्ही तिथेच जात आहो। इथे आम्ही मंदिरामध्ये एंट्री घेतलेली आहे। मंदिराची खूप मोठी अशी पार्किंगची पण जागा आहे, जिथे तुम्ही गाड्या वगैरे लावू शकता। तसंच हे मंदिर इतकं सुंदर आहे खरंच, जे आम्ही बाहेरूनच पाहिलं ते इतकं सुंदर दिसत होतं। आतमध्ये किती सुंदर असणार याची कल्पनाच आम्ही करत होतो। तसंच मंदिरात जात असताना त्यांनी हे असं छोटंसं पाण्याचं तळं केलेलं आहे, जेणेकरून तुम्ही मंदिरात एंट्री घेण्यापूर्वी तुमचे पाय हे स्वच्छ धुतले जातील। इथून आम्ही मंदिरामध्ये एंट्री घेत होतो, जे गुफेसारखं केलेलं होतं त्यांनी। तर आधी आम्हाला वाटलं की इथे लाईटच नाही, पण जेव्हा आम्ही पुढे गेलो तेव्हा ते लाईट आपोआप सुरू झाले, तिथे सेन्सर लावलेले होते। तसंच जात असताना तिथे ऋषीमुनी आणि महादेवाची पिंड अशी उभारलेली होती, खूप सुंदर होतं तेही। तिथून पुढे आम्ही जात होतो त्या गुफेतूनच। इथे खूप असे वेगवेगळे छोटे छोटे देवांचे असे मंदिरं त्यांनी बांधले आहे। थोडंसं वर जाताना तिथून आम्ही हा व्ह्यू घेतलेला आहे। खूप सुंदर असा व्ह्यू होता तोही। सूर्यास्त होत होतं, सनसेट होत होता आणि त्यात हे असं वातावरणही खूप छान होतं। तसंच इथे अखंड ज्योत ही पेटवलेली असते। इथून आम्ही मेन मंदिरात गेलेलो, जिथे 3 देवींचं स्थान आहे। तिथे व्हिडिओ किंवा फोटो काढायला परमिशन नव्हती, पण तरीही आम्ही छोटीशी मोमेंट कॅप्चर करण्याचा प्रयत्न केलेला। तेवढ्यात तिथले जे पुजारी होते त्यांनी आम्हाला नाही म्हणून सांगितलं, म्हणून आम्ही स्टॉप केलेला। तसंच तिथून पुढे जात असताना आम्ही वरती गेलो, जिथे कळस होता आणि सगळ्यात वरच्या पॉईंटला त्यांनी भैरवनाथाचं मंदिर उभारलेलं होतं, जिथे भैरवनाथांचं फक्त शिर होतं, पूर्ण धड नव्हतं, फक्त शिराचं त्यांनी मंदिर तिथे उभारलेलं होतं। तसंच हा मंदिराचा कळस आणि तिथून हा सुंदर असा व्ह्यू आणि सुंदर असा सूर्य। तिथूनच खालच्या साईडला उतरण्याचा मार्ग होता। हा पुन्हा एकदा आम्ही एक व्ह्यू कॅप्चर करण्याचा प्रयत्न केलेला। इथून खाली उतरत असताना नवदुर्गांचं त्यांनी लहान लहान असे मंदिर उभारलेले होते। तसंच इथून आम्ही बाहेर जाताना हा बाहेर जाण्याचा मार्ग होता। इथूनच पुन्हा आम्ही प्रयत्न केला की लांबून एक पूर्ण व्ह्यू तुम्हाला दाखवायचा। व्हिडिओ कसा वाटला, हे मंदिर कसं वाटलं आम्हाला नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये।